सोलापूर शहरात उद्योगपती अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने जुनी मिल कंपाऊंड येथे 14 समाजोपयोगी महाउपक्रमांचा प्रारंभ अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या हस्ते करण्यात आला। या उपक्रमांतर्गत 5000 गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट, 200 सायकली, 1000 स्कूल बॅग, 200 शिलाई मशीन, 100 मोफत शस्त्रक्रिया, आश्रमांना 50 बेड आणि जिल्हा रुग्णालयाला 38 लाखांचे वैद्यकीय साहित्य देण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर चंद्रकांत क्षीरसागर, डॉक्टर रोहन वायचळ, विजयमाला बेले, विक्रम खेलबुडे, किरण बनसोडे, धर्मराज गुंडे, तन्वीर शेख उपस्थित होते। श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले तर राज सलगर यांनी आभार मानले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कौशल शिंदे, सूर्या शेट्टीयार, तुषार जोगदनकर, धीरज खंदारे, धीरज कारंडे, इब्रान शेख, महताब शेख, पवन इगवे, राहुल तलवार, हरीश जाधव, प्रकाश बगलोलू, अजय भंडारे आदींनी परिश्रम घेतले। तुमचं निघून जाणार आहे कारण की तुम्हाला काय मिळणार आहे? सायकल। तर मी खूप वेळ भाषण करणार नाही कारण की मला तुम्हाला सायकल द्यायचा जो कार्यक्रम आहे ना तो लवकर आपल्याला करायचा आहे। तर इथं बसलेल्या सर्व माझ्या लाडक्या सोलापूरकरांना माझ्या मानाचा नमस्कार मी देते। अनंत अंबानी हे खूप प्रतिष्ठित असे उद्योगपती आहेत। त्यांचा आज वाढदिवस आहे 9 एप्रिल। हा वाढदिवस शिखर पहारिया फाउंडेशन साजरा करत आहे आणि तो कशा रीतीने साजरा करत आहे तर खूप मोठा माणुसकीचा उत्सव हा इथं आपण साजरा करून हा वाढदिवस आपण साजरा करत आहे। तर शिखर पहारिया फाउंडेशनचे मी पहिल्यांदा मनापासून आभार मानते। शिखर पहारिया फाउंडेशनचं काम बघणारे आपल्या शहरातील धर्मराज गुंडे, कौशल शिंदे, सूर्या शेट्टीयार, तुषार जोगदनकर, धीरज कारंडे या सगळ्यांचे मी इथं आभार मानते आणि कौतुक करते। खूप विशेष कार्यक्रम आहे। 4 ते 5 दिवसाचं त्यांचं नियोजन होतं, परंतु कसं असतं की ज्यांना खूप चांगलं काहीतरी करायचं असतं, मनापासून करायचं असतं, गोरगरिबांपर्यंत पोहोचायचं असतं आणि माणुसकीचा महोत्सव साजरा करायचा असतो, त्यांना कुठलाही अडथळा येत नसतो कारण की त्यांच्या पाठीशी देवोबा असतो। 4-5 दिवसाच्या नियोजनातच छोट्या कालावधीतच खूप सुंदर नियोजन इथं केलेलं आहे। तर काय काय करणार आहे ते अनंत अंबानीच्या वाढदिवसानिमित्त शिखर फाउंडेशन जिल्ह्यातल्या 200 विद्यार्थिनींना सायकली देणार आहे, 1000 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देणार आहे, अनाथ आश्रमांना 50 आपले कॉट देणार आहेत म्हणजे बेड देणार आहेत। तर माझ्या महिलांना, माझ्या भगिनींना ज्या शिलाई काम करू शकतात अशा 200 महिलांना शिलाई मशीन देणार आहेत, त्या रोजगार त्यातनं करू शकणार आहेत। 10 शाळेंना आरो फिल्टर प्लॅन्ट देणार आहेत, 10 शाळेंना संगणक संच देणार आहेत आणि जे 300 विद्यार्थी आहेत, गरीब आहेत, ज्यांना फी भरू शकत नाहीत, पुस्तकं घेऊ शकत नाहीत अशा 300 विद्यार्थ्यांना हे दत्तक सुद्धा घेणार आहेत। आता उन्हाळा चालू आहे, जनावरांच्या पाण्याची सुद्धा हे सोय करणार आहेत। 100 ठिकाणी जनावरांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी ते पात्र ठेवणार आहेत। मध्ये मोठ्या प्रमाणात वादळ वारे आणि मुसळधार पाऊस झाला, त्यात काही जणांची घरे पडली, पत्रे निघून गेली, अशा 1000 कुटुंबांना 1000 पत्र्यांचं वाटप करणार। मार्गदर्शक युवा उद्योजक आदरणीय शिखर पहारिया यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरामध्ये आम्ही हा उपक्रम ठेवलेला आहे। साधारणतः 14 ठिकाणी आम्ही या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे। 5000 कुटुंबांना आम्ही राशनचं किट देतोय, 200 विद्यार्थ्यांना सायकल देतोय, 200 विद्यार्थी आम्ही दत्तक घेतोय, 10 ठिकाणी आरो प्लांट देतोय, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 17 लाखाचं साहित्य देतोय। अशा विविध माध्यमातून आम्ही महिलांना असेल, गरजूंना असेल विविध साहित्य देऊन त्यांचा वाढदिवस जनसामान्यासाठी झाला पाहिजे, त्यांच्या मनामध्ये एक आनंद निर्माण झाला पाहिजे अशा पद्धतीने साजरा करण्याचे आमचे आदरणीय मार्गदर्शक श्री शिखर पहारिया यांच्या आदेशानुसार आम्ही हा कार्यक्रम घेतो। पहिल्यांदाच हा उपक्रम म्हणजे अनंत मुकेश अंबानींचा एक वाढदिवस जे आहे पहिल्यांदाच एक गोरगरिबापर्यंत अनंत अंबानी तुम्ही पाहिलं असेल, देशामध्ये विविध माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केलेली आहे। जनमानसामध्ये, गरजू लोकांमध्ये ज्या पद्धतीने आज अवस्था गरिबी आहे तर त्या कुठेतरी दूर झाली पाहिजे, जनसामान्याला कुठेतरी आधार मिळाला पाहिजे, दिलासा पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून ते काम करतात।
त्यामुळे त्यांचा वाढदिवस अशाच पद्धतीने गरीब गरजू लोकांना मदत करून साजरा केला गेला पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा आम्ही उपक्रम केलेला आहे. म्हणजे असे साहित्य मशीन असेल किंवा आरो प्लांट असेल किंवा आनंदाचा शिदा असेल, नेहमी राजकारणीच लोक वाटप करताना दिसतात, हे उद्योजक पहिल्यांदाच वाटप करतात. तुम्ही पाहिलं असेल की विविध माध्यमातून अनंत अंबानी चर्चेमध्ये असतात की त्यांनी इथे मदत केली, तिथे मदत केली. त्यांना सामाजिक कार्याची मुळामध्ये आवड आहे, गोरगरिबीची जाण आहे. त्यामुळे त्यांनी ठरवलं आहे की त्यांचा वाढदिवस अशा चांगल्या पद्धतीने साजरा केला गेला पाहिजे की त्याच्यातून लोकांना काहीतरी मदत झाली पाहिजे. गोरगरीब विद्यार्थी असतील त्यांना मदत झाली पाहिजे, जे गरजू लोक आहेत त्यांना मदत झाली पाहिजे, असा त्यांचा एक उद्देश आहे. त्याच्यामुळं त्यांचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिखर पहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. आम्ही नाही का ह्यांचं सर्वे केलेला आहे. सगळ्यांचं पहिला आम्ही अर्ज मागितलेला आहे त्यांच्याकडून. अर्ज घेऊन त्यांची शहानिशा केलेली आहे. शहानिशा करून मग आम्ही हे सगळ्या गोष्टीवरचा निर्णय घेतलेला आहे की आपण त्यांना जेन्युइन जे असतात लोक असतील त्यांनाच आपण देणार आहे. जे खरंच गरजू लोक आहेत त्यांना आपण देणार आहे. कोणत्या ह्याच्यामध्ये विभागात आहे, कोणत्या मतदारसंघात आहे, मध्य, असं उत्तर, दक्षिण? नाही काही संबंध नाही. मध्य उत्तर आमच्या काय राजकारणाशी घेणं देणं नाही आहे. आम्हाला जे गरीब वाटले गरजू वाटले त्यांच्यासाठी आम्ही एक हात पुढे केलेला आहे. त्यांच्यासाठी आम्ही मदत करणार आहे. काय ह्यात दक्षिण उत्तर मध्य असं काही नाही. आमचं एम एकच आहे की आमचे माननीय शिखरदादा आहेत पहारे साहेब, त्यांच्या आदेशानुसार आम्हाला काम करण्याचं ऑर्डर आलेलं, आम्ही त्या हिशोबाने काम करतो. शिखर पहाटे किती येणारच का नाही सोलापूर? नाही, गोरगरिबांना मदत डायरेक्ट त्यांच्या हाताने मदत करणार. नाही, आमचा प्रयत्न आहे. त्यांच्या कामामुळं त्यांच्या बिझनेसमुळं त्यांनी सारखं बाहेरच्या दौऱ्यावर असल्यामुळे ते सारखं येणार नाही. पण आम्ही प्रयत्न करू की येत्या पुढच्या 2 महिन्यात आणि शिखरदादा आणि आनंद अंबानीजी यांना आपण सोलापूरला इन्व्हाइट करूया. म्हणजे आता हे जे त्यानंतर ना पुढच्या वर्षीचा वाढदिवस अजून काय वेगळं उपक्रम? नाही, आम्ही ह्यापेक्षा दुपटीने चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू आणि याचं तुम्हाला सरप्राईज म्हणून मी हे तुम्हाला सांगतो की ह्याच्यापेक्षा दुप्पट मोठा कार्यक्रम आपण घेऊया.